नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागील वर्ष म्हणजे 2020चं वर्ष कोरोनानं व्यापून टाकलेलं होतं. कोरोनामुळं किती नुकसान झालं, कशा पद्धतीनं नुकसान झालं हे नव्यानं सांगायची गरज नाही आहे. आणि आता 2021 या नवीन वर्षातील मार्च महिना संपत आलेला असताना पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट तीव्र बनलेली आहे. अशावेळी कालच मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की कठोर नियमांची अंमलबजावणी करावी लागेल, अन्यथा लॉकडाऊनला तयार राहा. पुन्हा एकदा लॉकडाऊन जर आला तर तो नक्कीच परवडणारा नाही आहे. कुणालाच लॉकडाऊन नको आहे, पण ज्या पद्धतीनं कोरोनाचे पेशंटची संख्या वाढतीये ती गती बघितल्यानंतर प्रचंड भीती वाटते. गेल्या वर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर झालेला होता आणि आता मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण कोल्हापूर सोडून त्यामानानं कोल्हापूरची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले आहेत आणि संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. महाराष्ट्रामध्येच अशी परिस्थिती का निर्माण झालेली आहे? लॉकडाऊन आपल्याला परवडणार आहे का? लॉकडाऊनची वेळ का येते आणि मुळात आता सध्या जे काही कोरोनाचं वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण सुरू आहे ते कितपत आवश्यक आहे, कितपत प्रभावी आहे? कोरोना रोखण्यासाठी आपल्याला अजून काय करता येईल? ही संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती त्याचा जो काही परिणाम होतोय तो परिणाम आपल्याला कशा पद्धतीनं कमी करता येईल, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आज मला बोलायचं आहे. आणि त्यासाठी मी आज आमच्या स्टुडिओमध्ये 3 क्षेत्रातील मान्यवरांना बोलवलेलं आहे. मी सर्वप्रथम स्वागत करतो कोल्हापुरातील ज्येष्ठ डॉक्टर विजय हिराणी सर यांचं. नमस्कार. त्याचबरोबर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी. आणि कोल्हापुरातील फेरीवाले असतील किंवा छोटे मोठे व्यापारी असतील या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून महेश उरसाल. नमस्कार. तिघांचंही स्वागत आहे. हिराणी सर, मी तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. तुम्ही स्वतः चेहऱ्यावरती मास्क घालूनच या एपिसोडची सुरुवात केलीत. मास्क घातला पाहिजे याबद्दल दुमत नाही, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की मास्क हा कोरोना रोखण्यासाठी, कोरोनाचा विषाणू तुमच्या नाकात किंवा तोंडात जाऊ नये याच्यासाठी सर्वात प्रभावी ठरू शकतो का? एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर होय. आपल्याकडे आजच्या घटकेला कोरोनाशी भांडण्यासाठी 4 प्रकारची शस्त्र आहेत. एक आहे मास्क, दुसरा आहे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे अंतर ठेवणे, तिसरा आहे सॅनिटायझर वापरणे आणि चौथा आहे लसीकरण. जर तुम्ही मला विचाराल क्रमानं सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह काय आहे तर प्राधान्य मी देईन मास्कला, ना की लसीकरणाला. तर मास्क हा एवढा महत्वाचा आपल्याकडे शस्त्र आहे. पण मला सांगा की WHO काही दिवसांपूर्वी सुरुवातीला तो N95 मास्क जो आला त्याची किंमत 200-250 रुपये होती. नंतर तो मास्क 17 रुपयाला मिळतो हे सिद्ध झालं. आता बाजारामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आलेले आहेत की साधे कापडाचे मास्क असतात. मग कोरोना हा विषाणू इतका साधा आहे का की तो एक कापडमध्ये आलं की थांबतो? नाही, मास्क हे प्रायमरी या कोरोनाचा शिरकाव जो होतो तो नाकावाटे आणि तोंडावाटे होतो. हा जो विषाणू आहे कारण याची प्राधान्याने लक्षणं असतात की घशात खवखवणे, ताप येणे. त्यामुळे याचं मोड ऑफ एंट्री जे आपण म्हणतो, आज शिरकाव जो होतो व्हायरस तो नाकातून आणि तोंडातून होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कापड किंवा मास्क तुम्ही वापरलं की जे नाक आणि तोंड झाकतंय तर ते इफेक्टिव्ह आहे. जे किमान त्याला काही प्रमाणात तरी अडथळा निर्माण होतो असं तुमचं म्हणणं आहे? चांगल्याच प्रमाणात अडथळा होतो, किमान असं नाही, चांगलाच होतो. पण त्याच्यावरती अशी कॉन्ट्रावर्सी होती की कोरोना विषाणूचा जो आकार आहे तो आकार बघितला तर साध्या कापडाच्या छिद्रातून, एका छिद्रातून 110 ते 120 कोरोना व्हायरस आत जाऊ शकतात. अशी त्याच्याबद्दल एक लॉजिक आलं होतं. जर आज तुम्ही नाक आणि तोंड मोकळं ठेवलं आणि झाकलं तर याच्यामध्ये 90% तरी आपण हे टाळू शकतो. अच्छा, आता प्रश्न आहे जसा तुम्ही विचारला N95 मास्क वगैरे, तर तो डॉक्टर लोकांनी वापरावा, हेल्थ केअर वर्करनी वापरावा. त्याचे बरेच थिअरीज आहेत की ते आत बाहेर, एक्सटर्नल इंटरनल हे करणं, तर त्याच्यात आपण आता नको पडायला. पण WHO एकदा असं पण जाहीर केलं होतं की N95 मास्कचा काहीच उपयोग होत नाही म्हणून. म्हणजे WHOच्या उलटसुलट भूमिकेमुळे लोकांच्या मध्ये खूप कन्फ्युजन आहे. विषाणू पण हा नवीन आहे, त्याचं ज्ञान सगळ्या जगभर सुद्धा 15 महिन्याचंच आहे. अजून 15 महिने पूर्ण झालेले नाहीत. 31 डिसेंबर 2019ला याचं डिक्लेरेशन झालं WHO तर्फे. त्यामुळे प्रत्येक डॉक्टर असू दे, सामान्य व्यक्ती असू दे, WHO अजूनही आपल्याला या विषाणूंच्या सर्व गोष्टी कळलेल्या नाहीत.
मी म्हणेन की अजून आपल्याला 60-70% विषाणू कळलेला आहे. अजून 30-40% विषाणूचे वेगवेगळे प्रकार, स्ट्रेन, त्याची लक्षणं अजून आपल्याला कळलेलीच नाही आहेत. त्या मुद्द्याकडे WHO किंवा डॉक्टरांचे या गाईडलाईन या सारख्या चेंज होणार आहेत, जशा गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन सारख्या चेंज होतात, तसंच ते डॉक्टरांच्या पण गाईडलाईन या चेंज होणार आहेत. कोरोना हा विषाणूच नवीन असल्यामुळं त्याच्याबद्दल माहिती जशी मिळत जाईल तसे त्याचे निकष बदलत जातील असं तुमचं म्हणणं आहे. त्या मुद्द्याकडे मी येणार आहे. ललित गांधी, तुमच्याकडे मी येतो. आपण व्यापाऱ्यांचे, कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आपण प्रतिनिधी आहात. मला सांगा की पुन्हा एकदा राज्यामध्ये लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती आली तर व्यापारी संघटनांची प्रतिक्रिया काय असेल, भूमिका काय असेल? मुळात लॉकडाऊन हा याचा सोल्युशन आहे हे अजून कुठेही अधिकृतपणे सिद्ध झालेलं नाही. सरकार अनेक उपाययोजना करते, त्यातली ही एक उपाययोजना आपल्याला म्हणता येईल की लोकांचा आपापसातला संपर्क कमी व्हावा. त्यामुळे ह्या प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना हा याचा मुख्य उपाय आहे. लॉकडाऊन हा याचा उपाय नक्की नाही. गेल्या वर्षी नवीन होतो, आपल्याला सगळ्यांना हा विषयच नवीन होता, तेव्हा सरकार म्हणेल तसं आपण मान्य केलं आणि या लॉकडाऊनमुळे या देशातल्या एकूणच अर्थव्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम झाला. हे मल्टिपल इम्पॅक्ट झाले. इंडस्ट्रीमधले आमचे लेबर सोडून गेले. लेबर सोडून जाताना त्याची वाईट गोष्ट अशी घडली की जाताना प्रचंड त्यांना हॅरेसमेंट झाली, त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, त्यांना कुठलेही साधन मिळालं नाही. त्यांना आम्ही अनेक राज्यामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायचा प्रयत्न केला. पण 500-700 किलोमीटर रणरणत्या उन्हातनं चालत गेले ते त्यावेळी. इतकी भीती होती लोकांना. खरंय. आणि इथं राहायचं तर इथंही काही मिळत नव्हतं खायला, तर निदान आपल्या कुटुंबियांच्या समवेत असावं या भावनेनं ते लोक गेले. त्यामुळे आता विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यामध्ये मेजर मायग्रेशन झालं, जे लेबरचं होतं 22 वर्षा. तर ह्यातले 40% लेबर आलेच नाहीत परत, कारण त्या राज्यामध्ये आता इंडस्ट्रियलायझेशन इतकं वेगानं वाढतंय आणि त्या लोकांची मानसिकता अशी बनली की भले मला पगार नाही मिळू दे, पण निदान मी घरी शेतात जे मिळेल ते खाईन, किंवा मरायचं झालं तर घरातल्या लोकांच्या सोबत मरेन, अशी विदारक चित्र या देशात उभं राहिलं. आणि त्याचा फार मोठा फटका अगदी आपण महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातल्या उद्योगाला बसला. आज आमची स्थिती अशी आहे, आमची लेबर कॉस्ट वाढलेली आहे. बंदच्या काळातलं लाईट बिलसुद्धा आम्हाला भरावं लागतंय. अनेक आश्वासनं आम्हाला मिळाली, परंतु प्रत्यक्षात लाईट बिलामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत आम्हाला मिळालेली नाही. लेबर कॉस्ट वाढली. रॉ मटेरियलची कॉस्ट दुर्दैवानं या कोरोनाचा इम्पॅक्टमुळे 30% वाढलेली आहे ॲव्हरेज. काही रॉ मटेरियल रेझिनसारखे जर तुम्ही बघितलं तर दुप्पट झालेली आहे. यामध्ये अनेक गोष्टी आहेत. चायनाकडून हा व्हायरस आला हे जगभर सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे, ते ओपन सिक्रेट आहे. त्यामुळे चायनाबद्दलची एक निगेटिव्हिटी जगभर पसरली, ती भारतामध्ये सुद्धा नॅचरली आहे, कारण चायना हा आपला नेहमी शत्रू म्हणूनच ट्रीट करत आलेला आहे आणि आपलं मेजर इम्पोर्ट हे चायनाकडून आहे. चायनाने गेल्या 15-20 वर्षामध्ये या देशातल्या उद्योगावर अशा प्रकारे आक्रमण केलेलं आहे की आमची छोटी इंडस्ट्रीसुद्धा ही पूर्णपणे चायनावर डिपेंड झालेली आहे. रादर आमचे 50% इंडस्ट्री चायनानं बंद पाडली गेल्या 15 वर्षामध्ये. आणि त्यामुळे चायनाकडचं होणारं इम्पोर्ट आम्ही थोडंसं कमी करायचा प्रयत्न केला आहे, इमोशनल फिलिंग म्हणून किंवा चायनाला कुठेतरी धडा शिकवा म्हणून. आणि या सगळ्या गोष्टीचा कास्केडिंग इफेक्ट असा झालेला आहे की ह्या सगळ्या रॉ मटेरियलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, ह्या प्रोडक्शन किमती वाढलेल्या आहेत. आणि ह्या लॉकडाऊनमुळे किरकोळ व्यापाऱ्यांचा विचार केला, रिटेल इंडस्ट्रीचा आम्ही विचार केला, गेल्या 2-3 वर्षामध्ये ई कॉमर्स कंपन्या, ऑनलाईन मार्केटिंगच्या कंपन्या यांचं एक मोठं आक्रमण आमच्यावर आहेच. जसं तंत्रज्ञान पुढं येतंय तसं या ई कॉमर्स कंपन्यांनी ब्रिटिश पॉलिसी अंगीकारून काही वस्तू स्वस्त द्यायच्या, लोकांना त्या जाळ्यात ओढायचं, आणि याचा मोठा परिणाम या छोट्या व्यापाऱ्यांच्यावर, किरकोळ दुकानदारांच्यावर झालेला आहे. नोटबंदीनंतर, GST नंतर हे जे अनेक संकटं पचवत आम्ही हा व्यापार कसा तरी टिकवायचा प्रयत्न करतोय, परंतु हे आलेलं कोरोनाचं एक मोठं संकट या देशातल्या 30% रिटेल इंडस्ट्री बंद पडली. आणि आता कोरोनामुळं लोकांनी बाहेर जायचं नाही. काही वेळेला जाणून बुजून किंवा अनवधानाने काही असे सरकारकडून आले की तुम्ही ऑनलाईन खरेदीला प्राधान्य द्या. ऑनलाईन खरेदी कोणाकडून करायची? फक्त फ्लिपकार्ट, अमेझॉनकडून करायचं. आम्ही काय करायचं? या देशातल्या 8 कोटी किरकोळ व्यापारी, ज्याच्यावर अवलंबून असलेले दुसरे 20 कोटी लोक, ते 30-35 कोटी लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे निर्माण होऊ शकते. पण सरकार वारंवार सांगते की आम्हाला लॉकडाऊन लावायची इच्छा नाही आहे, पण आता ज्या पद्धतीनं कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीये, त्याचा जो वेग आहे तो बघितल्यानंतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, त्यासाठी तयार राहा असं मुख्यमंत्री म्हणतायत. महेशजी, मी तुम्हाला विचारतो की सातत्यानं अशी टीका होतीये की सरकार सांगते, मगाशी सरांनी सांगितलं त्यानुसार, डॉक्टरांनी सांगितलं त्यानुसार, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा, पण याचं पालन केलं जात नाहीये. गांभीर्यानं या तीनही मुद्द्यांकडे पाहिलं जात नाहीये. विशेषतः छोटे व्यापारी जे आहेत, जे फेरीवाले आहेत,
त्यांच्याकडं मास्क किंवा सॅनिटायझरचा अभाव दिसून येतो आणि ही जी काही एक बेपर्वाई आहे त्याच्यामुळे कोरोना वाढतोय असं वाटतं का तुम्हाला? आणि म्हणून मग लॉकडाऊन लावावं लागेल का नाही? मुळात काही फेरीवाले छोटे व्यावसायिक नक्की वापरत नाहीत, सॅनिटायझर गिरायकाला देत नाहीत. मात्र काही ठिकाणी नसतो मास्क, पण त्याच्यामुळं संसर्ग वाढतोय तर हा आरोप खोटा आहे. कारण कसं आहे, मुळात लॉकडाऊन लावल्यानंतर सुमारे 3 महिने फेरीवाल्यांना व्यवसायच करायला दिला नव्हता. हो. त्यावेळी तर संख्या झपाट्यानं वाढत होती. साधारण मेच्या एंडला फेरीवाल्यांना आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली तेव्हा फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवलं. ते पण त्याला एक पहिला सुरुवातीला एक चौकोन मारले होते 2-2, 3-3 फुटाचे. मुळात काय झालं की आमच्याकडे येणारा ग्राहक वर्ग म्हणजे ॲक्च्युली ही जी जनता आहे, सुरुवातीला आम्ही पण त्यांना सॅनिटायझर वगैरे द्यायचा प्रयत्न केला होता. जनतेकडनं त्या गोष्टीला नकारात्मक भावना येते. आम्हाला कुठं काय झालंय किंवा एखाद्याला सांगितलं की तुम्ही लांबनं बघा आम्ही हे दाखवतो, तर लोकांची सवय अशी की त्याला हात लावल्याशिवाय आम्ही काय खरेदी प्रॉडक्ट करणार नाही. हातात घेऊन बघितलं पाहिजे, हाताळलं मग पाहिजे. मुळात 3 महिने 4 महिने धंदा नाही. येणाऱ्या गिरायकाला जर सांगितलं की तुम्ही एक जण उभा राहा, तर हा इगो प्रॉब्लेम असतो. ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे, तुम्ही आम्हाला वेगवेगळं का जावं म्हणताय. इव्हन दुकानामध्ये पण जेव्हा दुकानदारांनी लाईन लावल्या, बॉक्स केले, वेटिंग आहे 10 मिनिटं, चला दुसऱ्या दुकानात, ही मानसिकता गिरायकाची आहे. मग अशा काळामध्ये उत्पन्न सोर्स तर मिळवणं आम्हाला पर्याय आहे, थोडंफार त्यांचं ऐकणं पण आम्हाला भाग होतं. राहिला मुद्दा की फेरीवाले किंवा व्यावसायिकांच्यामुळे कोरोना वाढतो का, तर अजिबात नाही. दुकानदारांनी तर प्रत्येक दुकानात प्रिकॉशन घेतलीच जाते. मग ह्यांच्यावर कारवाई का होते? आता मी मुद्द्याकडे येतो की गव्हर्नमेंट रूल लावते. आज कोल्हापूरचा विषय धरतो, कोल्हापूरची KMT त्यांचा स्टाफ सगळीकडे पावती करत सुटतो, अनाऊन्स करत असतो. जेव्हा कॅल्क्युलेशन त्यांचं सगळं पावत्यांचं झाल्यानंतर रात्री एका गाडीतनं ती 8-8 जण बसून जातात, त्यावेळी सोशल डिस्टन्स मोडतो. दुकानामध्ये जेव्हा येतात, आता समजा XYZ दुकान आहे, 300 स्क्वेअर फुटाचं दुकान आहे, तिथे एक 5-6 लोक दिसली, लगेच फोटो काढला जातोय, सोशल डिस्टन्स मोडला. मग तुमच्या 10/30च्या KMT मध्ये पर सीट एक माणूस जरी धरला तर 40 लोक झाली. ॲक्च्युली ही संख्या 80च्या पुढे असते. माझ्याकडे फोटो आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत, मी उगाच बोलत नाही कधी. तर मग तुमच्याकडनं जेव्हा नियम मोडले जातात, तुम्ही कुठल्याही KMT मध्ये ST मध्ये येताना सॅनिटायझर देत नाही. इव्हन मी मध्यंतरी 2-3 विषय पण केले, ATM मध्ये पण कुठेही सॅनिटायझर नसायचे, बँकेमध्ये असाय पण शेजारी नसायचे. मग ठराविक ठिकाणी तुम्ही नियमाचा एवढा बाव करता, लोकांच्या मध्ये भीती पसरवता. मी सुरुवातीला माझ्या घरचा विषय होता त्यामुळे मी हॉस्पिटलला जात होतो, तर मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये पण तिथल्या बेसिनमध्ये आतल्या टॉयलेटमध्ये हँडवॉश नसायचे. मग सुरुवात फक्त तुम्ही कसं होते, चर्चा मोठी होती, नियम आणि कायदे पण नियम गरिबांसाठीच सगळीकडनं का? जातात. मग ठराविक वर्ग त्याला दिसतो की बाबा ह्यांच्यामुळे झालं, ह्यांच्यामुळे. फेरीवाले, छोटे व्यवसाय किंवा दुकानदार ह्यांच्यामुळे कोरोना पसरत नाही. कोरोना हा रोग अजून जर त्याचं इफेक्टच काही समजत नसेल, माझं तर मत आहे की कोरोना चर्चेपेक्षा घाबरून जास्त झालेला आहे. अगदी खरं आहे. आणि त्याचा भाव एवढा केला जातोय ना, मी भोगलेला आहे हा. म्हणजे मी गावाची उदाहरण देण्यापेक्षा माझ्याकडे याची उदाहरण आहे. आम्ही कोरोनाच्या नादामध्ये इतर पेशंटकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा फटका सगळ्यांना बसतो. एखादा मेलेला त्याला असा उचलून ICU मध्ये ठेवला जातो आणि नंतर तो कशाने गेला, तर कधी कधी कोरोनानं पण गेला म्हणून त्याची संख्या वाढते. पण मुळात भीती ही सगळ्यात महत्वाची आहे. प्रशासन येतं, गाड्या येतं, सायरन वाजवू देतं. सुरुवातीचा काळ जर बघितला तर 20-20 फुटाच्या अंतरावर लोकांना बाजूला काढलं जायचं, त्या पेशंटला धरायचं, मग तो घाबरायचा. नाही, सुरुवातीला तर ते जे काही प्रतिबंधित क्षेत्र होतं ते 500 मीटरचं होतं. पण जसजशी पेशंटची संख्या वाढायला लागली, म्हणजे मला आठवतंय एप्रिल महिन्यात कोल्हापुरात पहिला पेशंट सापडला, त्यावेळेला जी काही प्रचंड हाहाकार उडाला होता. पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रोज 1000 ते 1200 पेशंट सापडायला लागले. त्यावेळेला मात्र प्रतिबंधित क्षेत्र हा नुसता केवळ एक बॅनर असायचा, प्रत्यक्षात काही नव्हतं. मला एका मी अनेक कालची गोष्ट सांगतो, जस्ट कालची. मी काल आयसोलेशनला एक पेशंट बघायला गेलो होतो. आयसोलेशनला आता कोविड पेशंट आहेत, संख्या पण आता वाढत आहे. आयसोलेशनच्या दारातली गोष्ट आहे, रस्ता सोडून म्हणजे 100 मीटरच्या परिसरात लिटरली क्रिकेटच्या मॅचेस भरवलेल्या आहेत. 150-200 पोरांचा जल्लोष होता. त्याच दारात 2 व्हीलर गाड्या शिकवणारे आहेत, त्याच दारामध्ये काही पार्ट्या चालतात, सगळं चाललंय. मग हॉटस्पॉट किंवा जिथं कोरोना पेशंट ठेवल्याची जागा आहे तिथं जर लोक एवढं नॉर्मल राहत असतील, मग तुम्ही व्यावसायिकांनी यांनीच पसरवला हे म्हणण्यापेक्षा तिथं प्रशासनाने जास्त दखल घेणं आहे की 100 मीटर परिसरातच 200-250चा मॉब एन्जॉय करतो, कुठेही मास्क नाही, काही नाही. तुमचा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि तो अगदी योग्य आहे की कोरोनाची भीती त्या व्हायरसपेक्षा जास्ती घातक आहे. हिराणी सर, मगाशी तुम्ही बोलताना म्हटलात की आपल्याला जर त्याची सिक्युरिटी मेजर्सचा विचार करायचा झाला
तर 1 नंबरला तुम्ही मास्कला प्राधान्य द्याल आणि मग त्यानंतर तुम्ही लसीकरणाला किंवा वॅक्सिनेशनला द्याल. मला मूळ मुद्दा हाच विचारायचा आहे की हे जे काही लसीकरण सुरू आहे हे लसीकरण केलं पाहिजे, पण त्या लसीकरणातून पूर्णपणे व्हायरस जो कोरोनाचा व्हायरस आहे त्याचा नायनाट होतो का, की केवळ तो एक बूस्टर डोस आहे? आता वॅक्सिनबद्दल बोलायचं झालं तर हे वॅक्सिन जे आलेलं आहे ते जगभर नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा अमेरिका आणि युरोपमध्ये सुरू झालं देणं. बरोबर. आपल्या देशात सगळ्यांना जसं माहिती आहे 16 जानेवारी 2020ला सुरू झालं. 21 ला. तर वॅक्सिन कुठलंही आजार पूर्वीचे आपण आजार घेतले, देवी म्हणा, प्लेग म्हणा, डिफ्थेरिया म्हणा, मिझल्स म्हणा, की हे सगळे वॅक्सिन याला 2 ते 8-10 वर्षाचा कालावधी गेला. एक्झॅक्टली. आपण जे लहानपणी आपल्या दंडावरती देवीचे लस घेतल्याचे खुणा होत्या, तर त्यानंतर तो देवीचा रोग बऱ्यापैकी हद्दपार झाला, नामशेष झाला. तुम्ही जर हिस्ट्री बघितली तर देवी, प्लेग, कॉलरा यानं कोट्यावधी लोक मृत्युमुखी पावली पडले. होती हो, हो. पूर्वी. खरंय. तर आता हे जे वॅक्सिन आलेलं आहे, लस आलेली आहे की ज्याला फास्ट ट्रॅक अप्रुव्हल दिलं गेलेलं आहे जगभर WHO निर्देशानुसार. ओके. फास्ट ट्रॅक अप्रुव्हल म्हणजे काय? नेहमी कुठलंही वॅक्सिन येताना सुरुवातीला उंदीर, मांजर, गिनी पिग्स असं प्राण्यांच्यावर त्याची ट्रायल केली जाते अच्छा. 1-2 वर्ष. बर. मग त्याच्यानंतर फेज 1, फेज 2, फेज 3 अशा वेगवेगळ्या ट्रायल आहेत. या फेज 3 ट्रायलपर्यंत पोहोचण्यासाठी 2 ते 5 वर्ष कालावधी जातो. अच्छा. आता हा जो कोरोना आजार आलेला आहे हा आपण सर्वांनी किंवा आमच्या सगळ्या मेडिकल कम्युनिटी सायंटिस्टनी गेल्या 400-500 वर्षात असा आजार कुठला बघितलेला नाही, ऐकलेला नाही की जवळ बसण्याचा आजार होतो. असं कधी लिटरेचर जरी काढून बघितलं, कॉलरा होत होता तेव्हा काहीतरी ते पाण्यामुळे होत होता, खराब पाणी मिळत होतं. प्लेग होता तो त्या उंदरांच्यामुळे होत होता. तसं माणूस माणसाच्या जवळ बसलाय म्हणून तो दुसऱ्याला आजार द्यायला लागला हे कधी कुणी बघितलेलं नव्हतं. सर्वात खराब या आजाराचं प्रॉब्लेम आहे की 80 ते 90% लोकांना कळतच नाही की मला हा आजार झालाय, की ज्याला आपण असिम्प्टोमॅटिक कॅरियर म्हणतो. बरोबर. आता माणसालाच कळलं नसेल, मलाच माहिती नाही मला आजार झालाय का नाही, तर मी पेशंट तपासायचे का नाही? खरंय. मग मी किती वेळा टेस्ट करत राहायची दवाखान्यात जातोय तर? बरोबर. तर ही सगळी प्रश्न अनुत्तरित आहेत. नाही, पण हे वॅक्सिनेशन जे आहे, या वॅक्सिनेशन घेतल्यानंतर काही जणांना त्याची रिॲक्शन येते, ताप येतो किंवा थोडीशी थंडी वाजून येते, तर काही जणांना मात्र लसीकरणानंतर कसलाही त्रास होत नाही. त्यामुळे एक अशी समजूत झालेली आहे की जर मला त्रास झाला याचा अर्थ त्या लसीचा माझ्या शरीरावरती परिणाम झाला आणि मला जर काही त्रासच झाला नाही तर मला फारसा त्या लसीचा उपयोग झाला नाही, अशी एक समजूत आहे. ती खरी आहे की खोटी आहे? नाही, आता हेही चुकीचं आहे. लस म्हणजे काय असतं की हा जो व्हायरस असतो त्याची कमी प्रमाणात मात्रा की ज्याला आम्ही म्हणतो अटेन्युएशन, हे करून तो आपण डोस दिला जातो. लोहा लोहे को काटताय म्हणतात तसं. तर तुम्ही तो सौम्य प्रमाणात व्हायरस शरीरात सोडायचा की तुमची शरीरातली जी प्रतिकार शक्ती असते, आम्ही टी सेल म्हणतो किंवा अँटीबॉडीज म्हणतो, की ते त्या बॉडीमध्ये तयार होतं. आता रिॲक्शन हा वर्ड आपल्याकडे पेशंट किंवा सामान्य जनता असा सर्रास चुकीच्यानं वापरते असते. आता जो आपण म्हटलं की रिॲक्शन नाही, त्याला आम्ही आमच्या भाषेत इम्युन रिस्पॉन्स म्हणतो. अच्छा. की आपण दिली एखाद्याला लस की त्याची शरीराची प्रतिकार शक्ती जागरूक होती ओके. आणि ते इम्युन रिस्पॉन्स देतं. मग इम्युन रिस्पॉन्सचं कॉमन लक्षण असतं की ताप येणे, ओके. अंग दुखणे, डोके दुखणे, एखाद्या दुसऱ्या माणसाला उलटी होणे. बर. आता हे प्रत्येकालाच होईल असं नाही, बर. पण हे चुकीचं आहे की तुम्हाला ताप आला आणि उलटी झाली किंवा अंग दुखलं म्हणजे तुमच्यात आता प्रतिकारशक्ती चांगली जागरूक झाली म्हणजे तुमच्यात लसीचा इफेक्ट आला आणि एखाद्याला नाही झाली म्हणजे नाही आला. हे चुकीचं आहे. बर. त्यामुळं लस घेणं हे आवश्यक आहे. मी हा प्रश्न का विचारला, लस घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची अनेक उदाहरणं समोर यायला लागली. तर आता या लसीचं समजून घ्यायला पाहिजे की लसचा पहिला डोस जो आपण देतो तेव्हा तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती चालू व्हायला सुरुवात होती. बर. पण ती एवढी प्रतिकारशक्ती येत नाही की तो तुम्हाला कोरोना होण्यापासून थांबवू शकाल. अच्छा. त्याला दुसरा बूस्टर डोस आपण जो म्हणतो दुसरा डोस देणं गरजेचं होतं. ओके. की जसं तर सर्वांनी हल्ली बघितलं असेल की आपल्या देशात जी तयार झालेली लस आहे कोवॅक्सिन, त्याचा पहिला डोस आणि दुसरा डोस आता आपण 28 दिवसांनी द्यायचं सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. दुसरी जी लस आली होती ॲस्ट्राझेनेका कोविशिल्ड, हो. त्याचं आता गव्हर्नमेंटनी जस्ट 8 दिवसापूर्वी गाईडलाईन दिलेत की 28 दिवसाच्या ऐवजी ती 6 ते 8 आठवड्यांनी द्यावे.
आज जर तुम्ही ब्रिटिश गाईडलाईन बघितल्या तर आज युरोपमध्ये ही लस 12 आठवड्यांनी देत आहेत. बरं. तर ही दुसरा डोस तुम्ही जेव्हा हा घ्याल त्याच्या 15 दिवसानंतर तुमच्या शरीरामध्ये मॅक्झिमम त्याची प्रतिकारशक्ती तयार होती. आता मी जे सुरुवातीला म्हटलं प्राधान्यानं मास्क पहिला आणि लसीकरण दुसरं, तर काही लोकांना वाटेल की मग कशाला लस घ्यायची. तर आज आपण सगळे 140 कोटी लोक मास्क एका मिनिटात घालू शकतो, बरोबर. पण 140 कोटी लोकांना लस नाही देऊ शकत. समजा दिली 140 कोटी लोकांना, आपल्याला पण मॅन्युफॅक्चरिंग पण केलं, त्याचा इफेक्ट याला पुढे 2.5 ते 3 महिने लागणार आहे कालावधी. त्यामुळे आपण जे आता आपण वाचतो केसेस, अहो साहेब त्यांनी 2 डोस घेतले तरी पण त्याला कोरोना झाला, मग कशाला लस घ्यायची, तर हे चुकीचं आहे. हे लस आणि घेतली पाहिजे. लस ही 100% प्रभावी नाही. आजच्या घटकेला ही लस 60 ते 70% प्रभावी आहे. म्हणजे एक प्रकारे आपण बूस्टर डोस म्हणू, हा, रोग तर प्रतिकारक याचा- शक्ती वाढवणारा हा, डोस. परिणाम 60 ते 70% लोकांना येणार आणि ज्यांना येणार तो 60 ते 75 दिवसांनी येणार. तोपर्यंत आपल्याला या कोरोनाला लढायचं असेल तर SMS, मास्क, सॅनिटायझर आणि social डिस्टन्सिंग याला आज पर्याय नाही. आता मी थोडा या लॉकडाऊन बद्दल पण बोलू इच्छितो. हो, बोला. आज जर एखादा माणूस मास्क घालत नाहीये, हम्म. सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाहीये, बाहेर जसं साहेबांनी तर सांगितलं की गर्दी करताय, तर सरकार याला काय करू शकत नाही. मग सरकार शेवटी काय करतंय, बंद करून ठेवायचं त्याला. एखादा मुलगा अभ्यास करत नाही, बाहेर शाळा चुकवतो आणि पिक्चर बघायला जातो, आपण काय करतो, त्याला शाळेत पण पाठवतो, सोडून बंद करून त्याला डांबून ठेवतो. गव्हर्नमेंटला तर तो करण्याशिवाय पण पर्याय ना नाही. त्याचा वाईट इफेक्ट होतो ना. नाही, सगळ्यात महत्त्वाचा आणि एक काय मुलगा मुद्दा चुकतो आहे, म्हणून 10 जणांना त्रास होतो त्रास ना होत आहे. त्याचा. आणि त्यात मुद्दा काय आहे की केवळ महाराष्ट्रातच एवढे कोरोना रुग्ण का वाढत आहेत. म्हणजे आत्ताच मी एका प्रख्यात वर्तमानपत्रातला एक लेख वाचत होतो ऑनलाईन पद्धतीनं, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की आत्ता देशातल्या 5 राज्यांमध्ये निवडणुकांची धामधूम सुरू आहे. आसाम आहे, पाँडिचेरी आहे, पश्चिम बंगाल आहे. त्या ठिकाणी लाखो करोडोंनी लोक एकत्र येत आहेत, हजारो लोकांच्या रॅलीज निघत आहेत. तिथे मात्र कोरोना नाही आहे. महाराष्ट्रातच कोरोना सर्वाधिक जास्त का, या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकेल आता का? याचं मी उत्तर देईन की याची आपण पास्ट हिस्ट्री जर बघितली की सुरुवातीला कोरोना आला चायनामध्ये, मग आला जानेवारी 20 मध्ये अमेरिकेमध्ये, मग आला युरोपमध्ये आणि इंडियामध्ये आला मार्च महिन्यामध्ये. तर आपण अमेरिका आणि चायनाच्या 3 महिने मागं आहे. मुंबईमध्ये आला मार्च आणि एप्रिलमध्ये आणि कोल्हापुरात आला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये. त्याच तऱ्हेने आता या ज्या पूर्वीचे आजार आहेत जे बघितलेत आपण, स्पॅनिश फ्लू, कॉलरा, प्ले, पूर्वीच्या ज्या महासाथी या ज्या आलेल्या होत्या की ते वेव्हमध्ये येतात. त्या काय येतात याचं अजून शास्त्रज्ञांना उत्तर माहिती नाही. की ते वेव्हमध्ये आजार येतात, शांत होतात, परत 60 महिन्यांनी परत येतात आणि परत तिसरी वेव्ह येते. बरं. तर ही सगळे आजार हे म्हणजे पूर्वी- दुसऱ्यानंतर तिसरी वेळ पण येऊ शकते. तिसरी वेव्ह ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे. इटली, जर्मनी आणि UK मध्ये आता जे चालू आहे अहो, परत, पण सर आम्हाला तिसरी दुसऱ्या wave आहे. लाटेनंच एवढं त्रास दिला आहे, तर तिसरी लाट आली तर काय, पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक घातक आहे असं म्हटलं जातं, ते खरं आहे का? आता ही घातक म्हणजे याचा म्हणजे strain आता जो- बदललाय. आता जो विषाणूचा स्ट्रेन आलेला आहे तो जास्त इन्फेक्टिव्ह आहे. म्हणजे पहिला जो स्ट्रेन होता, जर 4 माणसं बसली एका गाडीत तर आणि एकाला पॉझिटिव्ह असेल तर तो एकाला देत होता. आता तो तिघांना पण द्यावा लागलाय, एवढा तो इन्फेक्टिव्ह आहे अच्छा. त्याचा. म्हणजे त्यामुळं आता जे हे कोरोना मेन वाढायचं कारण जे आहे की लोक बिनधास्तपणे एका गाडीत AC मध्ये 4 फिरणे, लग्न समारंभात एका बँक्वे हॉलमध्ये 200-200 बसणे, गोवामध्ये जायचं, महाबळेश्वरला जायचं, पबमध्ये करणं. तर हा व्हायरस आता सिद्ध झाला या दुसऱ्या साथीचा, आपल्या दुसऱ्या लाटेचा आपल्या देशात. जर तुम्ही एअर कंडिशनमध्ये क्लोज चेंबरमध्ये तासापेक्षा जास्त थांबला, तिथं एक जरी पॉझिटिव्ह असेल तर तो आजूबाजूच्या माणसांच्या 90 ते 95% लोकांना हा आजार द्यायला लागलाय. अरे बाप. आता प्रॉब्लेम हा आहे की आज आपण इन्फेक्शनचा रेट बघावा का कॉम्प्लिकेशन आणि मरणाचा रेट बघावा. तर मला वाटते की इन्फेक्शन तर वाढायला लागलेलं आहे. आता आम्हाला डॉक्टर लोकांना त्याचे एक प्रोटोकॉल, ट्रीटमेंट सगळं झालेलं आहे, पण मरण्याची संख्या अगदीच नगण्य आहे. मागच्या वेळेला तो 2.4 होता आपल्या देशात, डेथ रेट. आपल्या आत्ताचा तो आहे तो ऑलमोस्ट लेस दॅन 1% हो, आहे. हो. कॉम्प्लिकेशनचाही रेट फार कमी पण सर मी आहे. तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. आज आत्ता मी मगाशी कोरोना वर्ल्डोमीटर बघत होतो, 1,20,00,000 साधारणपणे भारतातले लोक आतापर्यंत बाधित झालेले आहेत आणि 1,61,000 जणांचा मृत्यू झालेला आहे. करेक्ट. आज अखेर चायनामध्ये केवळ 1,03,000 लोक बाधित झालेले आहेत आणि केवळ त्यांच्याकडे 3,500 का 4,000 डेथ दाखवत आहेत.
नाही, चायनाचं खरं कधीच कुठल्याही मीडिया पुढं किंवा कुठल्याही गुगलमध्ये किंवा कुठेही येत नाही, पण चायनाचे सर्व व्यवहार पुन्हा सुरू झाले, सुरू झालं. पुन्हा चायना पूर्वपदावरती आलं. मग चायनाकडे असं काय आहे की जे भारतात नाही? आणि आपला मूळ प्रश्न जो आहे की भारतामध्ये सुद्धा फक्त महाराष्ट्रातच कोरोनाचा संसर्ग का वाढतोय, अन्य राज्यांमध्ये का नाही आहे? आणि मग याच्यावरती हे एक प्रकारे प्रशासकीय अपयश आहे का? आणि मग ते अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन हा वारंवार लादला जातोय का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही दोघंही बोलायला हरकत नाही. नाही, यामध्ये आता जर लॉकडाऊन झाला तर व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे? हे 100% निगेटिव्ह असणार आहे, कारण लॉकडाऊन हा तुम्ही कसं मरायचं हा ऑप्शन राहील आमच्याकडे. करोनानं मरायचं का उपाशी राहून मरायचं, हा, एक्झॅक्टली. हा प्रश्न आता आमचे व्यापारी विचारायला लागले. अशी दयनीय परिस्थिती अनेक व्यापाऱ्यांची झाली आहे. अनेक लोकांचे बँकांचे हप्ते, बँकांची व्याज, या सगळ्या रिकरिंग खर्च आहेत ते चालूच आहेत. आणि उत्पन्न बंद झालं तर आम्ही जगणार कसे? कसं तरी मरायचंच आहे. तर कोरोनाने मरू, पण हा हॅरॅशमेंट नको. उद्योगाने मोठमोठे कर्ज घेतलेली आहेत, त्याचे प्रचंड हप्ते आहेत. हे सर्कल चाललं आणि पाहिजे, ते बंद पडत नाही, ते बंद चालूच पडत हप्ते नाही. चालूच राहतात. लॉकडाऊनच्या गेल्या वर्षातल्या सुरुवातीच्या 4-5 महिन्याचा जो प्रचंड त्रास झाला, दिवाळीनंतर कुठेतरी हे सगळं रुटीनला आलंय असं वाटत असताना कुठेतरी थोडासा आपला निष्काळजीपणा असेल किंवा काही असेल, रिझन तुम्ही सांगता तसंही असू शकतं, की मास्क आणि हे प्रिव्हेंटिव्ह SMS ह्या ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत हे आपण सर्वांनी शिस्त म्हणून पाळायला पाहिजे. सरकार सांगते म्हणून नको. आजही आम्हाला हेल्मेट किंवा सरकार सांगते म्हणून किंवा एखादी गोष्ट नियम आहे किंवा दंड लागणार आहे म्हणूनच आम्ही करतो, किंवा सरकारची भूमिका ते दंड गोळा करण्यापुरतीच बनून जाते. मी ते अवेअरनेस बाजूला राहतो आणि दंडावर फोकस होतो. असं होऊ नये. त्यात तुमच्या, जसं तुम्ही आज हा एक चांगला उपक्रम घेतला, बी न्यूज असेल, तुमच्या माध्यमातून तुम्ही तसे वेगवेगळे सामाजिक विषय घेता, तसे लोकांच्या मध्ये ह्या गोष्टी शिस्त म्हणून बिंबवल्या गेल्या पाहिजेत. नाही, पण मला यासाठी असं आपण वाटतं की सगळ्यांनी आता प्रबोधन करणं खूप गरजेचं झालेलं आहे. म्हणजे आता मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, हे सांगायची गरज नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली तसं होत नाही आहे. पण पुन्हा मगाचा जो मुद्दा आहे की चायनामध्ये जर कोरोना रोखला जातोय, तिथलं जनजीवन जर पुन्हा पूर्वपदावरती येतंय, तर मग भारतामध्ये काय येत नाही आहे? आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या दृष्टीनं भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जवळपास 3 कोटी लोक आतापर्यंत बाधित झालेत, भारतामध्ये 1,20,00,000पर्यंत बाधित झालेले आहेत. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जर दुसरी लाट अधिक सक्रिय झाली, ज्याची भीती आहे, तर ही रुग्णसंख्येची आकडेवारी झपाट्यानं वाढेल, दुप्पट तिप्पट होईल अशी भीती आहे. तर या भीतीमध्ये कितपत तथ्य आहे? म्हणजे कोरोना बाधित होत आहेत पण ते बरे पण होत आहेत. सो तुम्हाला असं वाटतं का की हा दुसरा जो आता व्हायरस आलेला आहे, म्हणजे कोरोनाची दुसरी लाट जी आलेली आहे, त्याच्यामधला जो स्ट्रेन आहे हा जास्ती डेथ रेट नेणार आहे की कमी करणार आहे? नाही, डेथ रेट फारच कमी आहे या आता तुम्ही म्हणालात तसं. व्हायरसचा. आणि पण हा आता आपल्याला 4-8 स्ट्रेन कळले. मला खात्री आहे की असे 100 किंवा हजारो स्ट्रेन आपल्याला पुढच्या 1 वर्षात दिसणार आहेत. बापरे. त्यामुळं या सगळ्या, जसं आपण सुरुवातीला म्हटलं की कोल्हापुरात पेशंट कमी आहे, पण तुम्ही आता आकडा काढत जावा. मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, नागपूर, हो. बीड, परभणी. येस. नंतर नंबर काढा तुम्ही साताऱ्याचा, तो ऑलरेडी 250-300 खूप झालेला आहे. सातारा, सांगली दोन्ही सोलापूर आपल्यापेक्षा झालेला जवळ. आहे. हो. आपण अजूनही कोल्हापूर डबल फिगर मध्येच आहे, 70, 71, 81. पण मला खात्री आहे 1 एप्रिल नंतर आपला आकडा 3 आकडी हा नक्की होणार आहे. महेश, तुम्हाला वाटतं की सरकारनं लॉकडाऊन पुन्हा लावला तर त्याचं पालन केलं जाईल? पालन, माझं विनंती आहे पहिला सरकारने ह्या गोष्टीत पडू नये लॉकडाऊन. कारण मगाशी सर म्हटले की जेव्हा कोण ऐकत नाही म्हणून आम्ही सरसकट नियम, असं नाही ना चालत. एक माणूस चुकला म्हणून तुम्ही 10 लोकांना त्रास देऊ नका. पण 10 लोक चुकायला लागली त्याचं काय 10 करायचं? लोक चुकायला लागले तर कारवाईची तुमच्याकडे प्रोसेस आहे ती राबवा ना तुम्ही. जर एखादा व्यवसाय तुम्ही सांगितले, आता परवाच नियम काढले की 3 वेळा आम्ही सांगणार, 4थ्यांदा दुकान बंद करणार, ते अंमलबजावणी करा. एकाला दणका बसला की 4 जण सुधारतील. पण परिस्थिती एवढी गंभीर आहे की मागच्या वर्षीचा पूर, तसं जर 2019 बघायला चा तर आपण महापूर, 5 हो. वर्ष वेगवेगळ्या गोष्टी भोगलेल्या आहेत. आणि हा कोरोना, हे सलग 5 वर्षात घडलेल्या गोष्टी पाहताना उत्पन्नाचं साधन तर कमी व्हायले, बचत होत नाही. या व्यतिरिक्त लोकांच्याकडनं घेतलेली कर्ज, आज फेरीवालेच नाही, असे बरेच लोक आहेत की ज्यांनी ह्या कोरोनाच्या काळात मायक्रो फायनान्सकडनं कर्ज घेतलेले आहेत. मायक्रो फायनान्सला एवढ्या तक्रारी करूनही आज त्यांचं व्याज कमी झालेलं नाही. इव्हन बँकांनी वाढीव व्याज ते सोडलं, पण आज हप्ते भरणं महत्त्वाचं आहे, लाईट बिल भरणं महत्त्वाचं आहे. हे सगळं करत असताना तुम्ही जर धंदा बंद करा आणि घरात बसा, रेशनवर फक्त तांदूळ आणि गहू मिळतो, डाळ क्वचित मिळते, पण रोज जे घरात दूध लागतं 54 रुपये लिटर दूध, एका घरात जरी 1 लिटर दूध लागलं, लहान मुलं असतात काय असतात,
तर महिन्याला त्याचे 1,500-2 हजार रुपये झाले. त्या व्यतिरिक्त इतर गोष्टी ह्याचा खर्च कुठनं करणार? महागाई प्रचंड महागाई वाढलेली आहे, यात वाढलेली काही आहे. शंका नाही. भाजी त्यावेळी वाढते अचानक, मग ह्या गोष्टी कंट्रोल होत नाही. एक समज असते की लोकांना जर तुम्ही नियम लावले ठीक आहे, नियमाच्या बाहेर जाणाऱ्यावर कारवाई करा. पण जेव्हा आम्ही रस्त्यावर जातो व्यवसाय करायला, एक मनात असते 50, 100, 200 आज जे मिळवू खर्च करतो निवांत. पण घरात बसून जर उत्पन्नच काय मिळवलं नाही तर डोकं बाद व्हायला लागतं. 3-3 महिने घरात बसल्यानंतर 4थ्या महिन्यात जेव्हा रस्त्यावर आलो तर 2 तासात घरी जायची इच्छा सगळ्यांची झाली. आज तसं पाहायला गेलं तर काम चुकारपणा वाढल्याचा एक परिणाम हळूहळू दिसेल. पैशासाठी राबायचं, पण दुसरी बाजू अशी वाटते की राबून पुन्हा काय करणार आहे, हे काम नको ते काम नको, जाईल तिथं अडचणी एवढ्या वाढायला लागल्यात. मग तुमच्याकडे सावकारांची देणी, मायक्रो फायनान्सची बँके, मग त्यापेक्षा आमच्याकडे काहीच नाही म्हणायचं आणि गबसायचं. माणसं कोरोनानं मरण्यापेक्षा आत्महत्या किंवा एकमेकांना मारून मरतील. हे लॉकडाऊन त्यापेक्षा न लागलेला बरा. राहिला विषय 2-3 गंभीर गोष्टी सांगतो त्या काळातल्या लॉकडाऊनच्या. अचानक हे बा सरकार नियम टाकतं बरोबर आहे, खाली संख्या मोठ्या प्रमाणात, तुम्ही अचानक एखादी गोष्ट बंद करताय. आता कालपासून 8 वाजता बंद. 8 बंद म्हटलं की पावण्यापासून जी गर्दी व्हायला चालू होती 8 वाजेपर्यंत बंद. मग त्याच टायमिंगला तो स्टाफ बाहेर पडतो, वर्कर बाहेर पडतात, मग ते जाता गर्दी. हा 1 तासाचा पिरियड त्या गर्दीला वाढतो. तुम्ही जर त्या टायमिंगची छेडछाड न करता जर चालू ठेवलं तर लोक निवांत. रिकाम टेकडी माणसं तुम्ही लॉकडाऊन लावला तरी फिरणार, ती समाजाला उपद्व्याप करणार. पण त्यांना तुम्ही रोखण्यासाठी इतर लोकांना त्रास देणं योग्य नाही. पेट्रोल मागच्याला अचानक बंद झालं. डिलिव्हरीला जाणाऱ्यांना गाड्या मिळत नव्हत्या, ॲम्ब्युलन्स, कारण कोरोनामध्ये सगळ्या अडकलेल्या होत्या. एखाद्यानं रिक्षा काढली तर ती रिक्षा अडवली जायची. एक तर 2-3 गोष्टी अशा घातल्या की गावात नाही यायचं, पेट्रोल मिळत नाही, पेट्रोल पंपवाला सांगतोय सरकारनं आम्हाला सांगितलं द्यायचं नाही कुणा. पेशंट आहे सोबत, त्यांचं काय करायचं? मग आमच्याकडे एक गोष्ट पेशंट रोखायला असेल तर पेट्रोल देत होते, नाही दिलेले. माझ्या अशा तक्रारी बऱ्याच आलेल्या आहेत. तिथं जाऊन भांडायचं. बरं उठसूट आपण सगळीकडे जाऊन भांडू शकत नाही. मी नुसता व्यवसाय नाही करत, मी इतर गोष्टीत पण असतो. त्यामुळे मी बघितलेल्या ह्या गोष्टी आहेत. सरकारकडनं नियमावली जारी केली जाते, अधिकारी भेटतात, पण अधिकारी तिथंपर्यंत निरोप दिवस तोपर्यंत खूप यंत्रणा गेलेली असते वाया. सगळेजण म्हणतात आमच्याकडे हे काम दिले, आमच्याकडे ते काम दिले. करणार कोण काम? मग लोकांचा रोष वाढणार, आणि रोष वाढला की आता आणि मग त्याच ओव्हरऑल गोष्टी आता घडवणं जे योग्य नियम नाही. आहेत की सरकारी कार्यालयामध्ये 50% उपस्थिती, खासगी आस्थापनामध्ये 50% उपस्थिती, या सगळ्याचा परिणाम कार्यक्षमतेवरती प्रचंड होणार आहे. ओव्हरऑल जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती 50%वरती आली तर हे सगळं अर्थचक्र कसं सुरळीत चालू राहील हा मोठा प्रश्न आहे. मी Cost कुठेही मागच्याला- कमी झालेली नाही, नाही. लॉकडाऊन मागच्याला- परवडणारा नाही हे सगळ्यांना मान्य आहे, सरकार पण मागच्याला- मान्य करते, पण आता दुसरा पर्याय दिसत नाहीये. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीये, म्हणून नाईला पण जाणं. लॉकडाऊन झाल्यानं सॉल्व्ह कुठं होणार आहे? हा तर त्याच्या पुढचा नाही, मुद्दा यात आहे. असं एक छोटी गोष्ट, तुम्ही काल 8 वाजता बंद केले का? हो 8 वाजता आता सरकारचा जो अध्यादेश निघालाय परवा दिवशी, तो mall- त्यामध्ये कुठेही दुकानांसाठी नाही येतो. नाहीये. तो मॉल्स, रेस्टॉरंट्स, सिनेमागृह यांनी 8 वाजता बंद करायचे. बाकीच्यासाठी जमावबंदी आहे, संचारबंदी नाही. बरोबर. जमावबंदी आहे. मग काल 8 वाजता पोलिसांनी दुकानं बंद करायला लावली. हे नेमकं काय समजायचं आम्ही? मग हा हे अध्यादेश महत्त्वाचं आहे वाचायला की- पाहिजे ना तुम्ही. अध्यादेश हा प्रशासनाकडनं काही गोष्टी अशा घडवून जातात की त्यांना पण त्याचं नॉलेज नसतं, आणि प्रश्न विचारले की राग येतो. हा खरंय. मी मागच्याला दुकानं चालू करताना लिटरली, म्हणजे मी जबाबदारीने बोलतो, मला कुणाच्या भावना नाही दुखवायच्या. कोविड योद्धेच आहेत सगळे, सरकारी असून देत, सरकारी कर्मचारी, सगळ्यांना मान सन्मान देऊन बोलतो. पण दुकान लावताना जेव्हा बंद करायला आली तेव्हा मी त्यांना एकच शब्द विचारला, साहेब 4 महिने ही लोक घरात आहेत, आज उत्पन्नाचं साधन नाही, खिशात पैसे नाही, तुम्ही राबताय, नाही आम्हाला राबायला लागते मान्य आहे, पण तुम्ही राबताय हे तुमचं कर्तव्य पण आहे, तसं तुम्हाला त्याचा पगार पण येतो, अगदी खरं आहे. तुम्हाला ओव्हर टाइम मिळेल, Yes. उद्या तुम्हाला काय झालं तर तुम्हाला इन्शुरन्स मिळतील, पेन्शन मिळतील, आम्हाला काही मिळत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे ही भावना बघा, तुम्ही जे तुम्हाला सगळे वेतन आहेत, सगळे आहेत, आम्हाला काही नाही, म्हणून आम्ही तर त्यातनं वर गेलो की म्हणून- आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स म्हणून तर यावर्षी दिवाळीच्या वेळेला उत्तम बिझनेस झाला. इलेक्ट्रॉनिक मार्केट असेल किंवा कापड मार्केट असेल, भरपूर बिझनेस झाला. कारण लॉकडाऊन जरी असला तरी जे पगारदार लोक आहेत त्यांचा पगार सुरू होता, त्यामुळे एक प्रकारे त्यांचं सेव्हिंग झालं. कारण 6 महिने पिक्चरला जाता आलं नाही, कुठे फिरायला जाता आलं नाही, हॉटेल बंद, त्यामुळे त्यांचे पैसे वाचले. महिन्याचा पगार मात्र येतोय, पण ज्यांचं हातावरचं पोट आहे, ज्यांचा व्यवसाय आहे, जो व्यवसाय बंद झालेला आहे, त्यांनी काय करायचं? त्यामुळे आता महेश म्हणते ते खरं आहे. मोदींनी जी 10,000 रुपये कर्ज योजना दिली ना, खूप चांगली होती, मात्र त्याचं पूर्तता व्हायला 3-3 महिने गेले. कारण महापालिकेने चांगली योजना राबवली, मात्र बँकांच्याकडनं अडवणूक व्हायला लागली. इव्हन बँकांनी त्याला 10,000 साठी गॅरंटर मागायला चालू केले. मग ते प्रत्येक बैठक घेत 3 महिने ओलांडले. मग 10,000 रुपयाला 3-3, 4-4 महिने लागल्यानंतर व्यवसाय कधी चालू करणार? आणि मग तसं पाहिजे 10,000 मध्ये येते तरी काय? यात असं कसं भाजी जर झालंय, घ्यायला गेलो तर 4 बुट्टे आल्या, त्या अशा पलीकडे प्रकारची अडवणूक सगळ्या व्यापाऱ्यांची होते. आता जर छोटे व्यापारी ज्याचं कॅपिटल लाखभर रुपये आहे, त्याच्या रोटेशनमध्ये तो धंदा करतो आणि घर खर्च चालवतो,
हे 6 महिने दुकानं ज्यावेळी बंद पडली ते हा सगळं कॅपिटल त्याचं घर खर्चाच संपलं, ते रोटेशन थांबलं, त्याला धंदा बंद पडला. आज ते लोक बेरोजगार झालेत, त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही आणि नवीन धंद्याला कॅपिटल मिळत नाही. अशा एक दुष्ट चक्रामध्ये ही संख्या कोट्यावधी आहे. नाही, मला जो मूळ प्रश्न होता त्या मूळ प्रश्नाचं उत्तर कोणीही स्पष्टपणे देत नाही आहे. प्रशासनातले अधिकारी देत नाहीत, राजकीय नेते देत नाही आहेत. महाराष्ट्रातच कोरोनाची एवढी वाटचाल वेगानं का होतीये? अन्य राज्यांमध्ये कोरोना एवढा का झपाट्यानं वाढत नाही जेवढा महाराष्ट्रात वाढतोय? त्याचं एक कारण सांगितलं जातं की महाराष्ट्रामध्ये नागरिकीकरण जास्त आहे, तर आपल्या एवढंच नागरिकीकरण तामिळनाडूचं पण आहे. केरळमध्ये सगळ्यात जास्त परदेशातल्या फ्लाईट ये जा करत असतात, तामिळनाडूमध्ये येत असतात. कोलकाता हे सुद्धा मुंबई इतकंच बिझी एअरपोर्ट आहे. मग तिथे जर कोरोनाचे पेशंट त्या एवढ्या वेगानं वाढत नसतील तर केवळ महाराष्ट्रातच का? आणि ज्या राज्यांमध्ये निवडणूक असते तिथे कोरोना असत नाही. आणि मी एक सांगू इच्छिन, तुम्ही जर आता टेस्टचं प्रमाण बघितलं की जे जवळजवळ 12-13 लाख एव्हरीडे गेलं होतं पीकच्या काळात पूर्वीच्या, की जे आता मध्ये 6 लाखापर्यंत खाली गेलो होतं, आता परत ते 8 ते 10 लाखावर आलेलं आहे. तुमच्या म्हणण्यानुसार अन्य राज्यांमध्ये टेस्टिंग कमी आहे. हा, तर तो सुद्धा आकडा येतो प्रत्येक राज्यात. हो, पण मी त्या प्रमाणातच एक्झॅक्टली मी तेच म्हणतो, त्या टक्केवारीचा विचार करायला पाहिजे. जसं आपण डेन्सिटी म्हणतो तशा पद्धतीनं एकूण लोकसंख्येतल्या टेस्ट जास्त केल्या जातात म्हणून तुम्ही जास्त सापडतात. पण मग सर तुमच्याच लॉजिकनुसार कोल्हापुरामध्ये टेस्ट कमी होतात म्हणून पेशंट कमी सापडतायत का? येस, कोल्हापुरात फक्त 700 ते 1000 टेस्ट व्हायला लागलेत. आणि अन्य जिल्ह्यांमध्ये साताऱ्याला 3000 व्हायला लागलेत. म्हणजे आमच्याकडे पेशंट कमी आहेत असं समजायचं कारण नाही. फक्त तुम्ही रेकॉर्ड टेस्ट कमी जर कमी करत असाल तर त्या टक्केवारी बघणं महत्त्वाचं पण जिल्हा प्रशासन हे मान्य करणार नाही की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टेस्ट कमी आहेत म्हणून पेशंटची संख्या कमी आहे. हे विधान कोणी मान्य करणार नाही, ना राजकीय नेते मंडळी ना प्रशासकीय अधिकारी. आपण माझी कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत तर सगळा कोल्हापूर जिल्हा त्यावेळी चेकच करून घेतलेला. टेस्टिंग भले नसेल पण त्यावेळी सगळ्यांचं जाऊन थर्मल स्कॅन वगैरे केलं. त्यामुळे नाही, मला हा एक मुद्दा, थर्मल स्कॅनिंग मधनं जाणवतं कळतं की कोरोना पॉझिटिव्ह आहे का? थर्मल स्कॅनिंग फक्त माणसाला ताप आहे का नाही एवढंच आहे. कोरोनाचा काही संबंध नाही. ताप येणं हे कोरोनाचं मेन लक्षण आहे. पण आज एखाद्याला दुसऱ्याही कारणाने ताप आला तरी त्याला मॉलमध्ये सोडणार नाही. नाही, पण ताप आलेला उलट झालं, ताप आलेला नसेल, गरम होती म्हणजेच ताप आला म्हणजे टेम्परेचर वाढलं, ताप आलेला नसेल आणि तरी सुद्धा जर तो कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तो पुन्हा इतरांना संसर्ग वाढू शकतो ना. हे एक प्रकारचे जस्ट त्यांच्या हातात एक आयुध त्यांनी दिले की बाबा ताप आपण त्या आयुधाचे गैरव्यवहार जास्त वाढलेत ना, लोक भ्यायला लागलेत. त्यामुळे टेम्परेचर गन मधून खरोखरच काही काय कळत आहे नाही. या विषयावरती चालू बोलायला असते की नाही हे कळत मी एक मुद्दा मांडतो की महाराष्ट्रात का वाढते किंवा काय. म्हणजे मी स्पष्ट बोलतो की असं पण असेल की काही गोष्टी जर तुम्हाला भांडायच्या असतील, काही विचारायच्या असतील तर लॉकडाऊन लावला की सोपं पडते की कार्यकर्त्यांनी घरात बसावे, रस्त्यावर येऊ नये, काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. मी स्वतः ज्यावेळी लॉकडाऊन सुरुवातीला लागला 2-3 महिने आम्हाला सामाजिक कार्य करत असून पण महापालिका किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातनं कधीही एक लेटर मिळालं नाही की तुम्ही इथं या. कारण महापुरात आम्ही जे काम केलं होतं आमची मागणी होती जर जिथं तुम्हाला कंट्रोल होत नसेल आम्हाला सांगा, आम्ही येतो. पण जाणून बुजून आम्हाला बोलवलं गेलं नाही. असं असेल की आम्ही प्रश्न विचारतो, आम्हाला काही गोष्टींची उत्तरं लागतात. काही दिवसांपूर्वी बाबा इंदुलकरने ते सांगितलं होतं की ती जी मुखपट्टी आहे ती मुखपट्टी म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की गप्प बसायचं, काही विचारायचं नाही. कोरोना काळामध्ये जो काही प्रचंड भ्रष्टाचार झालाय, कोल्हापुरामध्ये सुद्धा कोरोना साहित्य खरेदीमध्ये 88 कोटीपैकी 35 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्याच्याबद्दलच्या लेखापरीक्षणामध्ये अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह मुद्दे उपस्थित झालेले आहेत. त्याच्याबद्दल कुणी चर्चा करत नाही आहे. तो मुद्दा जेवढा मागे पडेल तेवढं सगळ्यांना हवंय. पण कोरोनाचा सुद्धा अशा आपत्तीच्या काळात सुद्धा स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी उपयोग झालेला आहे, हे कोल्हापूरकरांनी बघितलेलं आहे. त्यामुळं कोरोना हा मुद्दाम वाढवला जातोय का, मुद्दाम रुग्णसंख्या आकडेवारी फुगवून सांगितली जाते का, ही सुद्धा एक शंका सामान्य माणसाच्या मनात आहे. कारण अन्य राज्यांमध्ये जर कोरोना नाही आहे तर महाराष्ट्रातच एवढे कोरोनाची आकडेवारी का वाढती आहे याचं प्रॉपर उत्तर मिळत नाही आहे. आता सरांनी सांगितलं, हिराणी सरांनी, की आपण एकूण जी काही टेस्टिंग करतोय त्याच्या तुलनेत ती आकडेवारी आपल्या समोर येते. हा मुद्दा नक्कीच योग्य आहे, ग्राह्य आहे. पण मग अन्य राज्यांमध्ये टेस्टिंग कमी आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग आहे असं जर असेल तर त्याचा एकदा पुन्हा नव्यानं अभ्यास करावा लागेल. पण मला तसं माझा वेळ संपत चालला. मला शेवटी तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की सध्याच्या काळामध्ये ज्या माणसांनी लसीकरण करून घेतलेलं आहे त्यांनी काही स्पेसिफिक पथ्य पाळणं आवश्यक असतं का?
म्हणजे लस घेतल्यानंतर काही गोष्टी टाळणं आवश्यक असतं का? नाही, सर्वात महत्त्वाचं आहे की हल्ली मी जे बघितले की लोकांना एक प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे की मी लस घेतले मला काही होणार नाही. जसं मी मगाशी सांगितलं, लस घेतल्यानंतर दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी तुम्हाला तो इफेक्ट सुरुवात होईल, तोही 60 ते 70% लोकांना. त्यामुळे लस घेतली काय आणि न घेतली काय त्याचे हे बाकीचे जे आपण म्हणतो सोशल डिस्टन्स, मास्क आणि हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे. वन ऑफ द फॅक्टर मी हे सांगेन की लसीकरण आपल्या देशात 16 जानेवारीला सुरू झालं आहे आणि 5-6 फेब्रुवारी नंतर कोरोना वाढायला सुरुवात झाली. वन ऑफ द कारण ते पण असेल की लोकांना कॉन्फिडन्स यायला लागलेला आहे की आता लस आहे बाजारात, काय झालं तरी आपल्याला लस आहे. त्यामुळे लोक ही जास्त बेफिकीर वृत्तीनं वागत आहेत. हे सुद्धा एक कारण असू आणि शकते. ही हे बेफिकिरीच आपल्याला परवडणारी नाहीये. हां, तर म्हणजे लोकांनी- लॉकडाऊन जर नको असेल तर बेफिकिरी करून चालणार नाही. या कोरोना सोबत आपल्याला कमीत कमी 1 ते 2 वर्ष जगायचं आहे. हा कालावधी मी कमीत कमी सांगत आहे. याची सर्व जनतेनं मनामध्ये बांधणी करून ठेवायला पाहिजे. पण सर, दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल महिन्यातच कोरोनाचे पेशंट का वाढायला लागतात? ही एक शंका आहे. आणि पूर्वी तर म्हणायचे की उन्हाळ्यामध्ये जिथं जास्त टेम्परेचर आहे तिथं हा व्हायरस जो आहे तो निष्प्रभ होतो आणि जिथे थंड हवामान किंवा जिथे ह्युमिडिटी जास्त आहे, आर्द्रता जास्त आहे, तिथे तो जास्ती ऍक्टिव्ह होतो. पण मग आता ऐन उन्हाळ्यामध्ये ते सुद्धा विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा कोरोनाच्या व्हायरसची संख्या वाढत चाललेली आहे. त्याचं काही लॉजिक आहे मागच्या का? वेळेला हे तर आता WHO क्लिअर केलंय की टेम्परेचरचा या कोरोना व्हायरसवर काहीही परिणाम होत नाही. पण मुळात मागच्या WHO वरच वेळेला- आता लोकांचा विश्वास राहिला नाही. हा तोही आहे, पण मे जून जेव्हा एवढा कारण WHO ने इतक्या कॉन्ट्राव्हर्शियल विधानं केली आहेत आतापर्यंत. कधी N5 मास्क वापरा म्हणतात, कधी N5 मास्कचा उपयोग होत नाही म्हणून सांगतात. आणि एक पॉझिटिव्ह टेस्ट गव्हर्नमेंट अप्रुव्हल असेल तर तो पॉझिटिव्ह धराय, पण HRCT शासन HRCT ग्राह्य करत नाही, खाजगी डॉक्टर गव्हर्नमेंट रिपोर्ट मान्य करत नाही. HRCT मग मगाशी जो विषय झाला आपला, टेस्टिंग कमी होती, तर बऱ्याचशा जणांची HRCT काढतात, ती टेस्टला जात नाहीत आणि HRCTवर ट्रीटमेंट चालू असते. कारण HRCT गव्हर्नमेंट मान्य करत नाही आणि खाजगी डॉक्टर बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचा रिपोर्ट मान्य महेश करत काय नाही, आहे? HRCT म्हणतात. याच महाराष्ट्रामध्ये अशा पण केसेस आलेल्या आहेत की जे पॉझिटिव्ह रिपोर्ट होते ते सुद्धा खरे नव्हते. बरोबर. त्यामुळं कोविड टेस्ट बद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आपल्याला हा, निगेटिव्ह मग विचार नाही, करायचा नाहीये, negative नाही. आपल्याला ह्याचा पॉझिटिव्ह विचार करायचा अर्थ आहे. याचा अर्थ कसा आहे की आपल्याकडे संख्याचा जो विषय आहे की आमच्या टेस्ट होतात का नाहीत, तर हे त्यातलं कारण आहे. आपण त्याबद्दल निगेटिव्ह नाही बोलत, पण ह्या दोन गोष्टी आहेत, ह्याची कुठेतरी तडजोड व्हायला पाहिजे ना. HRCT आणखीन HRCT तुम्ही ग्राह्य आपल्याला करणार का? आज तोच मला धरणार. विचाराल तर कोरोना व्हायरसचं टेस्टिंग आणि त्याच्यावरचं व्हॅक्सिन या सर्वांचं नॉलेज आपलं अजूनही फार अपुरं अपुरं आहे. आहे. हो. त्यामुळे काळच वेळ मग ह्याला आपल्याला एक- उत्तर एक- देणार एक नाही, आहे. पण उपाय आहे. यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचं निष्कर्ष काढायचा असेल, निदान करायचं असेल तर HRCT ऑथेंटिक की स्वॅब टेस्टिंग ऑथेंटिक? जर पर्सेंटेज बघाल, जर RT-PCR जी टेस्ट आहे जी जगमान्य आहे ती 70% लोकांच्यात पॉझिटिव्ह येते. 30% लोकांच्या शरीरात व्हायरस असून पण ती निगेटिव्ह Negative येते. रॅपिड अँटीजेन जी टेस्ट आहे जी फास्ट 2 तासात आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळतो, ती 50% लोकांच्यातच फक्त पॉझिटिव्ह येते. 50% लोकांच्या शरीरात व्हायरस असून सुद्धा निगेटिव्ह येते. HRCT जर तुम्ही म्हणाल तर ते जवळजवळ 80 ते 90% लोकांच्या मध्ये कोविड डिटेक्ट करू शकतं. पण सर, आणि जे HRCT accurate मध्ये आहे, तुम्ही शेवटी लंग्स मध्ये, फुफ्फुसामध्ये जे काही कफ साठलेला आहे तोच सांगतात ना, म्हणजे तो न्यूमोनिया सारखाच एक प्रकार असू नाही, तर शकतो. या कोविड व्हायरसमुळे होणारा न्यूमोनिया हा वेगळ्या प्रकारची हे दाखवतो त्या HRCT मध्ये बरं. की जी स्पेसिफिक त्या कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होणाऱ्या न्यूमोनिया दिसतात. ओके. त्यामुळे आज जर या तिन्हीपैकी जर तुम्ही मला विचाराल मॅक्झिमम डिटेक्शन कशात होतं तर HRCTत होतं. कारण हा व्हायरस नाका आणि तोंडा वाटे जाऊन अल्टिमेटली तो फुफ्फुसात जातो. बरं. 90% लोकांना कोरोनामध्ये हे फुफ्फुसाचं इन्फेक्शन होतं, न्यूमोनिया होतो. पण सर, मग काय? लहानपणी अनेक मुलांना आपण म्हणायचो पूर्वी की छाती भरली आहे तिची, मग ती छाती भरणं वेगळं आणखीन हा, तर आता न्यूमोनिया हा बऱ्याच बॅक्टेरियानं व्हायरसनं होतो, वेगळ्या व्हायरसनं होतो. पण कोविड व्हायरसमुळे जो होणारा न्यूमोनिया आहे त्याचं डिटेक्शन जे HRCTवर होतं ते परफेक्ट आहे. अच्छा. त्यामुळे या तिन्हीपैकी जास्त पॉझिटिव्ह काय दाखवेल तर HRCT. पण आजच्या घटकेला जे केस गव्हर्नमेंटची जी संख्या येते ती swab, RT-PCR आणि RT-PCR. अँटीजेनची आहे. बरोबर. आता मध्ये आपण वाचलं असेल अँटीजन की- पण कमीच आहे, RT-PCR मोस्टली RT-PCR गेलं. तर हा 50% आणि 70%चा हो, फरक हो, आहे. हो. आता जे मध्ये झालं होतं की पूर्वी आधार कार्ड लागायचं, RT-PCR करायची
आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आली की आपोआपच ते महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट, कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जायचं बिकॉज आधार होतं. हो. आता गेल्या 2 महिन्यामध्ये सुरुवातीला हे फक्त संख्या जी RT-PCR पॉझिटिव्ह आलेली आहे शासकीय लॅबोरेटरीमध्ये तोच आकडा धरला जात होता. प्रायव्हेटच्या आम्हाला लोकांना सगळ्यांना लेटर आली कॉर्पोरेशनची आणि गव्हर्नमेंटची की तुमच्याकडे आलेले पॉझिटिव्ह पेशंट तुम्ही आम्हाला कळवायला पाहिजे. हो. याचा अर्थ खाजगी लॅबोरेटरीत झालेले टेस्ट आता या गव्हर्नमेंटच्या नंबरमध्ये येतच नाही आहे. त्यामुळे खरा नंबर आज आपल्याकडे भरपूर आहे. कारण आता जवळजवळ 100 टेस्टपैकी 20 टेस्ट तरी खाजगी लॅबोरेटरी व्हायला लागलेत, 80 गव्हर्नमेंटच्या व्हायला लागलेले आहेत. हे होण्याचं कारण काय झालं, मी पहिला म्हणतो की कुणालाच काही माहित नसल्यामुळं, पण जेव्हा यंत्रणा ज्या स्पीडमध्ये यायची लोकांना उचलायची, ती मनामध्ये जी भीती बसली, त्यातनं एक दुसरं काय व्हायचं की मला कोरोना झालं, आजूबाजूच्या लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलणं किंवा लोक बाजूला होणं, यामुळं बऱ्याच लोकांनी टेस्ट ह्या खाजगीमध्ये घेणं किंवा HRCT काढणे, गुपचूप जायचं, गुपचूप टेस्ट करून घ्यायची, पॉझिटिव्ह आलं आणि तर home आपण quarantine घरात व्हायचं. बसून राहायचं. हा. पण एनिवे मला असं वाटतं की माझा जवळपास 1 तास होत आलेला आहे, आपण या विषयावरती बोलतोय. लॉकडाऊन हा कोरोना रोखण्याचा पर्याय नाही आहे, पण जर जनता बेफिकिरीनं वागू लागली तर सरकारपुढे दुसरा पर्याय असणार नाही आहे. आज या दोन्ही मान्यवरांनी सांगितलेलं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रचंड नुकसान झालं. इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जर लॉकडाऊन झाला तर अर्थचक्र प्रचंड विस्कळीत होईल. पण आता सध्या तरी ज्या वेगानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढती आहे ती बघितल्यानंतर सरकारपुढं एकतर कठोर नियमांची अंमलबजावणी आणि त्याच्यातला अंतिम टप्पा म्हणजे लॉकडाऊन याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही आहे. दुसरीकडं डॉक्टर हिराणी सरांनी सांगितलं आपल्याला की मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही सगळ्यात प्रभावी साधनं आहेत की जी प्रत्येकजण करू शकतो. वॅक्सिनेशन केलं पाहिजे, परंतु वॅक्सिन घेतलं, लसीकरण झालं की आता आपल्याला कोरोना होणार नाही असं होणार नाही आहे. कोल्हापुरी भाषेत लोक आता कोरोनामुळं कावलीत, पण आता दुसरा आपल्याला पर्याय नाही आहे. आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे तरच हा कोरोना थांबू शकतो. पण पुन्हा एकदा हिराणी सरांनी सांगितलेल्या वाक्यामुळं की कोरोनाचे अजून अनेक स्ट्रेन आपल्याला बघायला लागतील, अजून काही त्याची तिसरी लाट पण येण्याची शक्यता आहे असं छातीडोकपणे सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आपली काळजी घेतली तरच याच्यातून सर्वाय होऊ शकतो. तुर्तास आज आमच्या स्टुडिओमध्ये हे 3ही मान्यवर आले, अत्यंत मनमोकळेपणानं विस्तृतपणे बोलले. याबद्दल या तिघांचे मी आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.